नमस्कार मित्रांनो, बघा या ठिकाणी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मित्रांनो आपल्या नाथ भरतीचा आहे एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण आज डॉक्टर शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय भरती नांदेड 2000 या ठिकाणी 25 साठी बघा मित्रांनो आपण आज पद गट ड शिपाई या पदासाठी बघा मित्रांनो आपण आज या व्हिडिओमध्ये प्रश्नपत्रिका कव्हर करत आहोत। बघा मित्रांनो, या प्रश्नपत्रिकेत आपण एकूण आज 20 प्रश्नसंच अभ्यासणार आहोत, जे की मित्रांनो बघा या ठिकाणी नांदेड जिल्ह्याशी मित्रांनो विशेष असे संबंधित या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत। त्यामुळे बघा मित्रांनो, तुम्ही हा जो व्हिडिओ आहे शेवटपर्यंत ठिकाणी अभ्यासून घ्या। नवीन वगैरे असेल आपल्या चॅनलवरती सबस्क्राइब देखील तुम्ही आताच करून घ्या। पहिला प्रश्न, डॉक्टर शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना कधी करण्यात आली? तर बघा या ठिकाणी मित्रांनो आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर पर्याय क्रमांक अ 1988 साली मित्रांनो डॉक्टर शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाची मित्रांनो स्थापना नांदेड या ठिकाणी मित्रांनो करण्यात आली होती। पुढे, नांदेड हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर मित्रांनो नांदेड हे जे शहर आहे बघा हे मित्रांनो गोदावरी पर्याय क्रमांक या ठिकाणी क आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे गोदावरी नदीकाठी मित्रांनो नांदेड हे शहर या ठिकाणी वसले आहे। यासोबतच बघा मित्रांनो मुळा या नदीकाठी मित्रांनो पुणे हे मित्रांनो शहर या ठिकाणी वसलेले आहे बघा मुळा या मित्रांनो नदीवरी। आणि मित्रांनो पुढे, नांदेडला शिखांची कोणती मित्रांनो काशी म्हणतात? तर बघा मित्रांनो नांदेड या शहराला शिखांची मित्रांनो दक्षिण काशी म्हणतात। पर्याय क्रमांक या ठिकाणी क आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे। पुढे बघा, नांदेड येथे कोणाचा गुरुद्वारा आहे? तर बघा मित्रांनो नांदेड या ठिकाणी कोणाचा गुरुद्वारा आहे? तर पर्याय क्रमांक या ठिकाणी अ गुरु गोविंद सिंग यांचा मित्रांनो बघा नांदेड या ठिकाणी गुरुद्वारा आहे। आणि मित्रांनो गुरु गोविंद सिंग हे मित्रांनो बघा या ठिकाणी शिखांचे मित्रांनो बघा 10वे गुरु होते। तुम्हाला लक्षात ठेवायचं बघा शिखांचे मित्रांनो यांचे 10वे गुरु। आणि मित्रांनो यांची जी समाधी आहे बघा आपल्या नांदेड या ठिकाणी गोदावरी नदीच्या मित्रांनो तीरावरी आहे। तुम्हाला इतके सुद्धा लक्षामध्ये ठेवायचं आहे। पुढे, नांदेड जिल्ह्यात किती तालुके आहेत? तर बघा मित्रांनो या ठिकाणी हा खूपच IMP प्रश्न आहे। तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण मित्रांनो किती तालुके आहेत? तर पर्याय क्रमांक या ठिकाणी ब आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे 16 या ठिकाणी तालुके असणार आहेत। पुढे, पर्याय क्रमांक मित्रांनो या ठिकाणी क नांदेड जिल्ह्यातील लोणी, नागझरी व डोंगरगाव ही धरणे कोणत्या तालुक्यात आहेत? तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या मित्रांनो नांदेड जिल्ह्यातील लोणी, नागझरी व डोंगरगाव ही जी धरणे आहेत बघा हे मित्रांनो पर्याय क्रमांक या ठिकाणी ब किनवट मित्रांनो या तालुक्यामध्ये लोणी, नागझरी व डोंगरगाव ही तीनही धरणं आहेत। पुढे, नांदेड जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत? तर बघा या ठिकाणी आपल्या मित्रांनो नांदेड जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत? पर्याय क्रमांक या ठिकाणी क उनकेश्वर या ठिकाणी बघा गरम पाण्याचे झरे आढळून येतात। 8वा प्रश्न, नांदेडमधील कोणत्या नदीवरील इस्लापूर गावाजवळ सहस्त्रकुंड धबधबा आहे? तर बघा मित्रांनो नांदेडमधील कोणत्या नदीवरील इस्लापूर या गावाजवळ सहस्त्रकुंड नावाचा धबधबा आहे, जो की मित्रांनो एक पर्यटन क्षेत्र देखील आहे बघा नांदेडमधील। तर बघा हा मित्रांनो कोणत्या नदीवर असणारा धबधबा आहे? पर्याय क्रमांक पैनगंगा आहे मित्रांनो या नदीवर हा धबधबा आहे। तुम्हाला लक्षात या ठिकाणी ठेवायचं आहे। पुढे 9वा प्रश्न, नांदेड जिल्ह्यात कुष्ठधाम कोठे आहे? तर बघा मित्रांनो आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये कुष्ठधाम मित्रांनो कोणत्या ठिकाणी आहे? तर याचा योग्य आन्सर पर्याय क्रमांक या ठिकाणी अ नेरळ या ठिकाणी असणार आहे। पर्याय क्रमांक नेरळ या ठिकाणी प्रश्नाचे योग्य आन्सर आहे। पुढे 11वा प्रश्न 10वा, नांदेडचे पूर्वीचे नाव काय होते? तर बघा मित्रांनो आपल्या नांदेड जिल्ह्याचे पूर्वीचे जे मित्रांनो नाव होते ते पर्याय क्रमांक अ नंदीवडी, ब नंदीग्राम व क नंदीतळ म्हणजे यापैकी सर्व या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर पर्याय क्रमांक या ठिकाणी ड हे असणार आहे। होट्टल येथील प्रसिद्ध हेमाडपंथी मंदिर नांदेड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? तर बघा होट्टल येथील मित्रांनो जे प्रसिद्ध हेमाडपंथी मित्रांनो मंदिर आहे बघा हे नांदेड जिल्ह्यातील मित्रांनो आपल्या कोणत्या तालुक्यात आहे? तर लक्षात घ्या पर्याय क्रमांक या ठिकाणी क देगलूर मित्रांनो या तालुक्यामध्ये मित्रांनो जे की एकदम सुंदर प्रकारे या ठिकाणी बांधलेलं एक मित्रांनो शिव मंदिर आहे बघा या ठिकाणी शिव मंदिर, जो की मित्रांनो बघा आजपासून जवळपास 1000 मित्रांनो बघा 1000 ते 1200 वर्षाखाली मित्रांनो जे की बांधलेलं हे मंदिर आहे। तर बघा डॉक्टर जनार्दन वाघमारे हे कोणत्या विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते? तर बघा डॉक्टर जनार्दन वाघमारे हे जे मित्रांनो आहेत हे कोणत्या विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते? तर पर्याय क्रमांक या ठिकाणी ब स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मित्रांनो हे पहिले कुलगुरू होते। या ठिकाणी तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे पर्याय क्रमांक ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे। बघा मित्रांनो IMP प्रश्नसंच आहे, तर त्यामुळे बघा तुम्ही हा जो व्हिडिओ आहे बघण्यासोबतच हे सर्व काही क्वेश्चन्स मित्रांनो तुम्ही लिहून घेत चला, कारण मित्रांनो बघा नांदेड जिल्ह्यावर आधारित असे प्रश्न मित्रांनो नांदेडची परीक्षा म्हटल्यावर या ठिकाणी तुम्हाला नांदेडवर मित्रांनो प्रश्न पडतीलच। त्यामुळे बघा तुम्ही हे जे मित्रांनो सर्व काही प्रश्न आहेत बघा
या ठिकाणी नोट करून घ्या आणि हे मित्रांनो सर्व काही प्रश्न या ठिकाणी तुम्ही आत्ताच बघा, या ठिकाणी पाठच करून ठेवा, आत्ताच पाठ करा. पुढे बघा प्रश्न क्रमांक मित्रांनो 13वा. नांदेड जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे? तर बघा मित्रांनो आपल्या या ठिकाणी नांदेड जिल्ह्याचं जे क्षेत्रफळ आहे ते किती चौरस किलोमीटर आहे? तर पर्याय क्रमांक या ठिकाणी 10,528 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे. पुढे बघा 14वा. महाराष्ट्र व तेलंगणा वाद निर्माण करणारे नांदेड जिल्ह्यातील धरण कोणते आहे? तर महाराष्ट्र व तेलंगणा मित्रांनो बघा या ठिकाणी पाण्यामुळे वाद निर्माण करणारे मित्रांनो नांदेड जिल्ह्यातील कोणते मित्रांनो धरण आहे? तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे बघा पर्याय क्रमांक या ठिकाणी मित्रांनो बाबळी हे मित्रांनो प्रकल्प आहे बघा. लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे मित्रांनो बाबळी प्रकल्प, जे की मित्रांनो धर्माबाद या तालुक्यामध्ये मित्रांनो येते. नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद या मित्रांनो तालुक्यामध्ये, इतकं सुद्धा तुम्ही या ठिकाणी लक्षामध्ये ठेवून घ्या. पुढे विंचू हा प्राणी कोणत्या संघात येतो? तर बघा मित्रांनो जो विंचू हा मित्रांनो प्राणी आहे हा कोणत्या संघामध्ये येतो? तर अर्थोपोंडा हा मित्रांनो या संघामध्ये येतो. तुम्हाला लक्षात ठेवायचं बघा अर्थोपोंडा या संघामध्ये. मानवाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण किती टक्के असते? तर मानवाच्या शरीरामध्ये मित्रांनो एकूण रक्ताचे प्रमाण या ठिकाणी 9% असते. पुढे शरीराच्या कोणत्या अवयवात लाल पेशी तयार होतात? तर बघा मित्रांनो या ठिकाणी शरीराच्या कोणत्या अवयवात या ठिकाणी लाल पेशी तयार होतात? तर पर्याय क्रमांक अस्थिमज्जेमध्ये मित्रांनो या ठिकाणी लाल पेशी तयार होत असतात. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे सॉरी या ठिकाणी बघा ह्याचे मित्रांनो 16 किती मित्रांनो 15, 16 व 17 ह्याचे मित्रांनो प्रश्न आहेत बघा. या ठिकाणी दुसरी कोण या ठिकाणी चुकीने बघा उचलण्यात आलेले आहेत. या ठिकाणी सुद्धा 3 प्रश्न होते ते मित्रांनो 3 प्रश्न बघा या ठिकाणी आम्ही दुसरीकडे उचललो होतो, परंतु या ठिकाणी चुकीमुळे बघा हे प्रश्न याच ठिकाणी राहून गेलेत. तर बघा या ठिकाणी पुढचे देखील प्रश्न 18वा प्रश्न बघा आता. तर काय आहे बघा 18वा प्रश्न. नांदेड जिल्ह्यात कोणत्या तालुक्यामध्ये रेल्वेचे जंक्शन आहे? तर मित्रांनो बघा नांदेड जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यात या ठिकाणी रेल्वे जंक्शन आहे? तर बघा या ठिकाणी आपल्या मित्रांनो प्रश्नाचे जे योग्य आन्सर आहे ते आहे पर्याय क्रमांक या ठिकाणी ड मुदखेड. मित्रांनो बघा नांदेड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मुदखेड या ठिकाणी बघा रेल्वे जंक्शन मित्रांनो आहे. तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. हा देखील खूप मित्रांनो IMP प्रश्न होता. तर बघा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 19वा. पुढचा प्रश्न 19वा बघा. नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे कशाचे कारखाने आहेत? तर बघा मित्रांनो या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये किनवट बघा मित्रांनो या तालुक्यामध्ये कशाचे कारखाने आहेत या प्रकारचा प्रश्न विचारला आहे. तर या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचे मित्रांनो योग्य आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक या ठिकाणी लाकूड कडाचे मित्रांनो बघा या ठिकाणी कारखाने आहेत. तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे पर्याय क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे. पुढे प्रश्न क्रमांक बघा या ठिकाणी 20वा. मांजरा नदी कोणत्या नदीस मिसळते? तर बघा मित्रांनो या ठिकाणी मांजरा ही जी मित्रांनो नदी आहे बघा ही नदी मित्रांनो कोणत्या नदीस या ठिकाणी मिसळते या प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारला आहे. तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे जे योग्य आन्सर आहे मित्रांनो ते आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक गोदावरी मित्रांनो या नदीस मिसळते. बघा मित्रांनो मांजरा ही नदी तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. गोदावरी नदी मित्रांनो मांजरा ही नदी बघा या ठिकाणी गोदावरी नदीस मित्रांनो मिसळते, जे की मित्रांनो बघा कुंडलवाडी मित्रांनो या ठिकाणी मिसळते. बघा ही दोन्ही बी नद्या मित्रांनो या ठिकाणी कुंडलवाडी मित्रांनो बघा या ठिकाणी कुंडलवाडी नांदेड जिल्ह्यातील कुंडलवाडी मित्रांनो या ठिकाणी या दोन्ही नद्या मित्रांनो या दोन्ही नद्यांचे संगम आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी म्हणू शकतो. तर बघा हे होते मित्रांनो आपले आजचे मित्रांनो VIMP जसे की मित्रांनो परीक्षेमध्ये मित्रांनो येतील या स्वरूपाचे या ठिकाणचे आपले प्रश्न संच. जर तुम्हाला मित्रांनो हा आपला आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही बघा अवश्य बघा या व्हिडिओला तुम्ही लाईक करा. तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत सुद्धा अवश्य शेअर करा. आणि मित्रांनो बघा हा व्हिडिओ तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तुम्ही सबस्क्राईब देखील करून घ्या. तर भेटू मित्रांनो पुन्हा अशाच नेक्स्ट लेवलच्या भागामध्ये. तोपर्यंत मित्रांनो बघा घ्या काळजी करा अभ्यास.